ते जे आपलं सेंट्रल हॅचरी आहे तिथे काल इन्फ्लुएन्झाचं ते H5N1चं ते आपल्याला पॉझिटिव्ह आलं असल्यामुळे त्याच्यामध्ये त्याचं जे आपलं रिस्पॉन्स असतो त्याच्यामध्ये 1 किलोमीटरमध्ये आपण सॅनिटायझेशन झोन करतो आणि 9 किलोमीटरपर्यंत आपण सर्व्हिलन्स झोन करतो. तर त्या 1 किलोमीटरमध्ये काल जे इन्फेक्टेड त्याचं कलिंग झालेलं आहे सायंटिफिक तऱ्हेने आणि 1 किलोमीटरच्या परिक्षेत्रामध्ये आपण कसलाही बाजार खरेदी विक्री पशुप्रदर्शन आपण काहीच अलाउड करत नाही आणि काही जनावरांचं त्याचं कलिंगही करतो. आणि 9 किलोमीटरमध्ये आपण सर्व्हिलन्स करतो की काही सॅम्पल घेणे की असे सिम्पटम अजून काही जनावरात त्या कोंबड्यांमध्ये वगैरे तर नाही आहे. तर ते ऑलरेडी काल आम्ही सुरुवात केलेली आहे. जे त्या हॅचरीमध्ये 30-40 बर्ड्स त्यांचं आपण कलिंगही केलेलं आहे आणि 1 किलोमीटरमध्ये मला कारवाई सुरू झालेली आहे. त्यामुळे याच्यामध्ये घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. आपण 21 दिवसापर्यंत हे कारवाई आता करत राहू, कारण आपण त्या सेंट्रल हॅचरीपासून 1 किलोमीटरचा इन्फेक्टेड झोन आणि 9 किलोमीटरचा सर्व्हिलन्स झोन हा डिक्लेअर केलेला आहे आणि आमचं ॲनिमल हजबंडरी डिपार्टमेंट त्या हिशोबाने जे SOP नुसार काम करत आहे. सर्व्हिलन्स सुरू झाला ऑलरेडी येस सर्व्हिलन्स झोनमध्ये पुढे काही आढळलं नाही, ते चालू आहे ना, आता कळेल ना आपल्याला. सर आता